तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर मंडळी, आज आहे 1 जानेवारी 2024 आणि इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला असा दिवस आहे। फक्त कॅलेंडर चेंज झालेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत तसेच आहेत। आणि नवीन वर्षात बरेच जण नवीन असे संकल्प करतात। तर माझा गेल्याच वर्षी केलेला संकल्प अर्धवट राहिलेला आहे, तर स्वतःला अजून अपग्रेड करायचं आहे। तर आता या 2024 मध्ये आपल्याला भरपूर असं फिरायचं आहे आणि भरपूर असं स्वतःला सेल्फ डेव्हलप करायचं आहे आणि अर्धवट राहिलेली स्वप्न जी आहेत ती पूर्ण करायची आहेत बस। तर एवढीच इच्छा मनी बाळगून या वर्षाची सुरुवात आपण मस्त अशी करणार आहोत। आणि नवीन राईडची तर सध्या तरी काही म्हणजे चाहूल नाहीये, नवीन राईड सध्या नाहीये। तर म्हटलं डेली ब्लॉग मध्ये डेली राईड करण्याचा प्रयत्न करू आणि थोडं का होईना तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपलं जे बॉन्डिंग आहे जे आता तयार झालेलं आहे ते असंच राहील। तर चला, आता आपण चाललेलो आहोत जोगेश्वरीला आणि तिथपर्यंत जाऊन येण्याचा जो छोटासा एक मोठा व्लॉग होईल तो आपण करूया। आणि तुम्ही कसं 31st साजरे केलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चला, आता आपण फटाफट भेटूया आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअप मध्ये। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नवीन वर्षाची कोरी राईड करायला आपण शॉर्ट राईडच करणार आहोत। तर रुस्तम आपली रेडी आहे, तर चला बघूया आज वाटेत आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। आणि मी विचार केला आहे, जर मोठी राईड आपली लागत नसेल तोपर्यंत छोट्या राईडमध्ये तुमची करमणूक करावी आणि छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला दाखवावे की जेणेकरून आपण सगळे एकत्र कनेक्टेड राहू। आणि लवकरच नवीन वर्षाची सबस्क्रायबर राईड मी अरेंज करणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा। तर ह्याच्यामध्ये मी त्याची अनाउन्समेंट करणार आहे। तर जी मी सबस्क्रायबर राईड अरेंज करणार आहे ती 1 नाईट स्टेची असणार आहे। म्हणजे आपण शनिवारी म्हणजे येत्या 6 आणि 7 तारीख अशी 2 दिवसाची असणार आहे आणि त्याच्यात राईड प्लस कॅम्पिंग असणार आहे। म्हणजे थोडासा आपल्याला एकमेकांची विचारांची देवाणघेवाण तसेच अजून बरीच अशी मस्ती करता येईल। तर एकंदरीत 6 तारखेला शनिवारी आपण सकाळी भेटणार आहोत। एक मी पिकअप लोकेशन आणि पॉईंट देईन आणि भेटल्यानंतर आपली राईड कंटिन्यू होईल टुवर्ड्स पावना लेकला जी कॅम्पिंग साईड आहे तिकडे जाणार आहोत। पण डायरेक्टली नाही जाणार आहोत आपण थोडंसं राईडचा मी एक मॅप ठरवणार आहे की कुठे राईड केल्यानंतर आपल्याला 4 वाजेपर्यंत पावना लेकला पोचायचं आहे। 4 वाजता पावना लेकला पोचल्यानंतर वेलकम ड्रिंक वगैरे सगळं तिकडे नाश्ता वगैरे आणि रात्री टेंट स्टे असणार आहे, शिवाय DJ नाईट असणार आहे आणि आपल्याला बरीच अशी म्युझिक मस्ती धमाल तिकडे करायला भेटणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजता चेकआउट करून आपण पुन्हा आपल्या घरच्या रस्त्याला येणार आहोत, आपण पुन्हा आपल्या घरी येणार आहोत। तर अशी ही शॉर्ट राईड करायचा मी विचार करतो आहे। म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी राईड पण असेल, थोडासा टेंट स्टे एन्जॉयमेंट पण असेल आणि आपण सगळे मस्त असं एन्जॉय करू त्याच्यामध्ये। आणि आज 1 जानेवारी निमित्त बरीच जणं अशी फिरायला गेलेली आहेत, तर त्याच्यामुळे सगळे रस्ते असे मस्त फुले आहेत, एम्प्टी आहेत सगळे, इतकी काय ट्रॅफिक नाही। कारण लोकांना 2-3 दिवस सलग सुट्ट्या होत्या, सॅटर्डे संडे आणि मंडेची सुट्टी टाकून मस्त सगळे एन्जॉयला गेले आहेत। ते गेल्या वर्षी पण आपण होतो गोव्याला आणि गोव्याला मस्त अशी धमाल केली आणि पहिल्यांदा आयुष्यातला गोव्याचा 31st आपण पाहिला आणि न्यू इयर। रुस्तममध्ये पेट्रोल कमी आहे, थोडं रुस्तमचं पोट भरूया। तर सबस्क्रायबर राईडच्या आधी मी विचार करतोय की आपली सीट मॉडिफाईड करून घ्यायची। सबस्क्रायबर राईडच्या आधी मॉडिफाईड झाली तर तुम्हाला सुद्धा जे येणारे असतील त्यांना प्रॉपर बघता येईल की कशी काय मॉडिफाईड केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच करणार आहोत। तर आता बघूया कधी मुहूर्त लागतो आहे। आणि जर तुम्ही सबस्क्रायबर राईडला येणार असाल तर माझ्या इंस्टाग्राम जे चॅनल आहे ते नक्की फॉलो करा, त्याच्यावर मी पोस्ट टाकणार आहे। तर अपडेट नक्की बघा कुठून सुरुवात होणार आहे आणि कशी काय आपण करणार आहोत।
पण लोकेशन फायनल आहे पावना लेकचं, कारण जास्त मोठी नाही ठेवणार आहे. 120-130 किलोमीटर आहे पावना लेक माझ्या इथून. तर आता मी पोचतोय गोरेगाव बिंबिसार नगर. तर इथे सोपानच्या घरी थोडंसं काम आहे, तर ते काम आटपून आपण थोड्या वेळाने भेटूया. तर हा शॉर्टकट गेट आहे, हा डायरेक्ट. तर सोपानचा घ्या रामराम. चला भाऊ भेटूया. नक्की नक्की. चल सांग विचारलं. हो चल बाय. तर आता वाजलेले आहेत 7:15 झालेत आणि आपल्याला जायचं आहे आता बँड्रा कार्टर रोडला. आणि ते कशाला जातो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की समजेल. आणि आता जोगेश्वरीला मी याच्यासाठी आलेलो की आता सोपान आणि रेश्मा, माझी बहीण रेश्मा यांचा लग्नाचा बोलणीचा थोडासा घरगुती कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आपण भेटलो होतो त्यांना आणि थोडंसं घरगुती बोलणं वगैरे केलं. तर ते काय ब्लॉगमध्ये घेतलं नाही. डायरेक्ट जो चहा पाण्याचा कार्यक्रम आपण मस्त असा ब्लॉग बनवू त्याचा. तर आज 1 जानेवारी आणि ट्रॅफिक रस्त्याला कमी आहे. तर आता आपल्याला किरणला पण फोन करायचा आहे. किरण पाष्टे यूट्यूबर, तर कॉमेडी यूट्यूबर, त्यालासुद्धा फोन करायचा, तो पण येणार आहे तिकडे. तर मंडळी या राईडमधून मला एवढंच सांगायचं होतं की आपल्या सबस्क्रायबर राईडला ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की या. आणि पर हेड किती कॉस्ट पडणार आहे ते सुद्धा मी सगळं प्रॉपर आयटनरी बनवणार आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे, काय काय एक्सक्लूड असणार आहे, टायमिंग किती ते किती तिकडे असणार आहे, आपली राईड कशी काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर तुम्ही नक्की तिकडे येण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा माझे 6 ते 7 हजार सबस्क्रायबर होते तेव्हा मी बोललो होतो की 10,000 सबस्क्रायबर नंतर आपण एक राईड करूया. आता ही राईड थोडीशी मेमोरेबल बनवण्यासाठी 1 नाईट स्टेचा मी प्लॅन करतो आहे. आणि जास्तीत जास्त आपण 20 ते 25 बायकरच आपण त्यांना एंट्रीज देऊ. त्यामुळे लवकरात लवकर तुमची एंट्री बुक करण्याचा प्रयत्न करा. आणि हे किती काय असणार आहे ते मी पूर्ण डिटेल तुम्हाला देणार. आणि सगळं बुकिंग तुम्हाला 1 टाईम पेमेंट करायचं आहे, जे आपल्याला तिकडे बुकिंगसाठी द्यावं लागणार आहे. कारण अर्ध्यांनी देऊन मग नंतर कॅन्सल होणं असे प्रकार नका करू. जे खरोखर इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की या आणि मस्त अशी मजा करूया आपण सगळ्यांनी मिळून. असा माझा एक प्लॅन आहे की नवीन वर्षाची काहीतरी आठवण सगळ्यांसोबत एक ठेवायची आहे. त्याच्यामुळे आपण एक सबस्क्रायबर राईड विथ एक नाईट स्टे कॅम्पिंग करूया. आणि जी मंडळी माझ्या सुरुवातीच्या सबस्क्रायबर राईडला आली असतील त्यांना माहिती आहे की आपलं नियोजन कसं एकदम परफेक्ट असतं. बरेच जण सबस्क्रायबर राईड अरेंज करतात, त्याच्यानंतर मी सुद्धा अरेंज केलेली आहे. पण इतक्या कमी सबस्क्रायबरमध्ये इतकी सक्सेसफुल सबस्क्रायबर मीटअप आपलं जबरदस्त असं झालेलं आहे आणि मस्त असा प्रतिसाद होता. तर आपण एकदा अलिबागला सुद्धा केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण नाणेघाटला सुद्धा गेलेलो आहे मान्सून राईड सबस्क्रायबर. जाम भारी सगळ्यांचा रिस्पॉन्स. ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये ना 2 प्लॅन होते. एक तर अलिबागचा एक मी ठेवलेला प्रायोरिटीवर आणि दुसरा पावना लेकचा. आणि आपल्याला लांब नव्हतं जायचं, एक 100-120 किलोमीटरमध्ये आपल्याला प्लॅन करायचा होता. तर त्याच्यामुळे जर अलिबागचा प्लॅन केला ना तर तिकडे कसं जे कॉटेजेस वगैरे किंवा रूम्स वगैरे आहेत त्यांना लिमिटेड काउंट द्यावा लागेल. आणि आपले सबस्क्रायबर किती येतील ते अजून तरी माहिती नाही. आज आहे 1 जानेवारी आणि आज मी ही अनाऊन्समेंट करतो आहे. तर येत्या 4 तारखेपर्यंत सगळ्यांनी आपली नावं ज्यांना ज्यांना शक्य होईल, कोणी लांबचे येणार असतील तर त्यांनी तुमचा टाईम टेबल ॲडजस्ट करून नक्की येण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामुळे मी पावना लेक अशासाठी निवडलं की तिकडे समजा 2-3 जास्त जरी झाले तरी टेंट आपल्याला ते लोक एक्स्ट्रा लावून देतील असं. आणि थोडंसं लेक व्ह्यू पण असेल आपल्याला त्या पावना लेकमध्ये. थोडंसं आंघोळ वगैरे पण करता येईल तिकडे. कमरेपर्यंतच्या किंवा गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात व्यवस्थित आपण जाऊ शकतो.
आणि तिकडे मी गेलेलो आहे, त्याच्यामुळे तेवढी शाश्वती आहे की तिकडे सगळं सेफली आणि व्यवस्थित आपल्याला तिकडचा मित्र सगळं मॅनेज करून देईल. तर मंडळी, ही जी सबस्क्रायबर राईड मी अरेंज केली आहे त्याचे डिटेल्स मी लवकरच तुम्हाला देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम फॉलो करा. तर सगळे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असतील की कधी किती वाजता निघायचंय आणि काय किती चार्जेस असणार आहेत. तर राईड सोबत आपल्याला टेंट कॅम्पिंग आणि मस्त अशी धमाल करायची आहे. तर आपल्या या सबस्क्रायबर कुटुंबाचा एक भाग म्हणून नक्की या राईडला जॉईन व्हा आणि मस्त अशी आपण सगळ्यांनी मिळून धमाल करू. आणि नवीन अशा ओळखी आपल्या या राईडमध्ये होणार आहेत. तर येत्या 6 आणि 7 तारखेला ही मी राईड अरेंज करतोय. तर शनिवार रविवार अशी राईड असणार आहे. शनिवारी आपल्याला राईड करायची आहे, रात्री स्टे करायचा आहे आणि रविवारी परत रिटर्न जर्नी आपल्याला करायची आहे. तर मस्त अशी धमाल करूया. तर मित्रांनो, स्टे ट्यून राहा आणि लवकरात लवकर तुमची नावं मी एक व्हॉट्सअप नंबर देईन, त्याच्यावर तुम्हाला नावं द्यायची आहेत आणि गुगलचं पेमेंट करायचं आहे. तर भेटूया असेच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही राईड नक्की अटेंड करा. तर चला, बाय बाय.